नमस्कार. आज या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने समाविष्ट गाव, खास करून जी 34 गावं या महानगरपालिकेत समावेश झाली, त्यांच्या एकूणच सगळ्या भावनांचा अनादर करत असताना त्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम हे या महायुती सरकारने केलंय. आणि म्हणून या महायुती सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे. ही गावं समाविष्ट झाल्यानंतर इथला विकास झाला नाहीच, पण त्यांना या ठिकाणी जनरल डायर प्रमाणे या ठिकाणी एक वेगळ्या कर रूपाला या ठिकाणी सामोरं जावं लागलंय. जस्ट लोकसभेची निवडणूक आधी ती बारामती लोकसभेची असेल किंवा शिरूर लोकसभेची असेल, याच्यामध्ये ही गावं येतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांची या ठिकाणी कर वसुली थांबवली, स्थगिती देण्यात आली. त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्हाला पुणेकरांच्या इतर घरांपेक्षा, म्हणजे पेठांमध्ये जी घरं आहेत किंवा इतर भागांमध्ये जी घरं आहेत त्याप्रमाणे तुम्हाला सिंगल टॅक्स लागेल. आज या सगळ्या गोष्टीला तब्बल 2.5 वर्ष होत आलेत आणि तरी सुद्धा तिथल्या लोकांचा टॅक्स काही थांबला नाही. किंबहुना त्यांचा टॅक्स हा आता 3 पटांनी गेलेला आहे. त्याचबरोबर जे टॅक्स भरत नाहीत त्यांना मात्र 2% व्याज दर महिना चालू आहे. त्याच्यामुळे ही एक प्रकारची रवींद्र अण्णांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पठाणी वसुली चालू आहे. आणि म्हणून हे सरकार काय आहे? हे सरकार आहे